महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या चॅनलवर स्वागत। तर सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आणि आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनेबद्दल, म्हणजेच लाडकी बहीण योजना 2025च्या नवीन अपडेटबद्दल। 20 आणि 21 ऑगस्टला सरकारतर्फे मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि हजारो महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तो हप्ता। पण त्याचवेळी काही महिलांना हप्ता मिळणार नाही, कारण पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। तरी लाडक्या बहिणींनो, तरी तुम्ही 20 किंवा 21 ऑगस्टला हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण पात्रता आणि अपात्रतेची माहिती देणार आहोत, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की हप्ता कधी येणार। सरकारकडून मिळालेल्या माहितीवरून आपल्याला 20 आणि 21 ऑगस्ट या 2 दिवसात टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जातो, त्यामुळे तुम्ही घरी बसून मोबाईलवरून बँक बॅलन्स तपासू शकता। तर मित्रांनो, तुमचे आज किंवा उद्या या 2 दिवसात घरबसल्या हप्ता थेट बँकच्या खात्यामध्ये येणार आहे। आणि यामध्ये महत्त्वाचा अपडेट म्हणजे तुम्ही बँक बॅलन्स घरून सुद्धा तपासू शकता। तर आज म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी पैसे जमा होतील आणि काहींच्या खात्यात उद्या 21 ऑगस्टपर्यंत सुद्धा पैसे जमा होऊ शकतील। त्यामुळे आता आपण पाहू की किती रक्कम जमा होणार आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत दरमहा 1200 रुपये ते 2100 रुपये इतका हप्ता जमा केला जातो। म्हणजेच 1500 रुपये काही महिलांना मध्ये 3000 ते 2100 रुपये सुद्धा मिळू लागले। परंतु यावेळेस सरकारकडून 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता। ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते की जुलै महिन्याचा हप्ता वाटप झाला आहे। जुलै महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी आलता, परंतु ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांच्यासाठी त्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगितली होती आणि त्यांना जर हप्ता आला नव्हता त्यासाठी मी सांगितलं होतं की पुढचा हप्ता तुम्हाला एकत्रितरित्या मिळणार आहे। तर तुम्ही बघू शकताय की ज्यांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही त्यांना हा 2100, 2400 ते 4200 रुपये जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळून इकडे बघू शकता तुम्ही 2400 आणि 4200 रुपये मिळणार आहेत। ही मोठी आनंदाची बातमी आहे, कारण अनेक बहिणींना मागील महिन्यात बँकेतील तांत्रिक अडचणीमुळे पैसे वेळेवर मिळाले नव्हते, त्यामुळे यावेळेस डबल हप्ता जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची खुशखबर आहे, डबल हप्ता तुम्हाला जमा होणार आहे। प्रश्न असा आहे की कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला मिळणार नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे KYC केलेल्या महिलांनाच हप्ता मिळणार आहे। जर तुमची बँक KYC पूर्ण नसेल किंवा आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर पैसे थांबू शकतात। तसेच जर कुटुंबात जास्त उत्पन्न दाखवले गेले असेल किंवा घरात सरकारी नोकरी करणारी व्यक्ती असेल, अशा बहिणींना हप्ता मिळणार नाही। हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या। मागील काही दिवसात सरकारने मोठ्या प्रमाणावर पडताळणी केली, अंगणवाडी सेविकांनी सुद्धा पडताळणी केली की त्यामुळे अनेक महिलांची नावे ही पात्रतेतून वगळली गेली आहेत। विशेषतः ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे किंवा स्वतःचे पक्की घर असून त्यात सोयीसुविधा जास्त आहेत, अशा कुटुंबांना योजनेतून वगळले जात आहे। सरकारचा उद्देश खरंच गरजू आणि गरीब महिलांपर्यंत हा फायदा पोहोचणे असा आहे। मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोणकोणत्या महिला पात्र ठरणार आहेत आणि तुम्हाला पात्र ठरण्यासाठी काय काय काम करावं लागणार आहे। तर तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ बघा। जर हा हप्ता तुम्हाला नाही आला तर त्या व्हिडिओमधून तुम्हाला KYC अपडेट करावी लागेल आणि त्यानुसार तुम्हाला 2 हप्ते एकत्रितरित्या मिळणार आहेत। तर त्यानंतर पाहूयात मित्रांनो, जर तुम्हाला हप्ता मिळतो का नाही हे तपासायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन यादी पाहू शकता। ती सरकारने ग्रामपंचायत आणि नगर परिषदेतही यादी टाकलेली आहे। त्या ठिकाणी तुमचे नाव पाहून तुम्ही खात्री करू शकता किंवा त्यांचे बँक पासबुक असते ना, ते अपडेट करून किंवा मोबाईलवर बँकिंग
बॅलन्स चेक करूनही पैसे आलेत का हे सुद्धा पाहू शकता। आता थोडक्यात सांगतो की कुणाला पैसे नक्की मिळणार आणि ज्यांनी अर्ज योग्य पद्धतीने केला आहे, सर्व कागदपत्रे सादर केली आहेत, KYC पूर्ण आहे, बँक खाते आधार आणि मोबाईल नंबर लिंक आहे, अशा सर्व पात्र महिलांना 20 आणि 21 ऑगस्टला हप्ता जमा होणार आहे। पण ज्या बहिणींनी अजूनपर्यंत KYC केलेली नाही, आधार लिंक केलेला नाही किंवा अर्जामध्ये चुकीची माहिती दिलेली आहे, त्यांना या वेळेस हप्ता मिळणार नाही। लाडक्या बहिणींनो, नीट लक्षात घ्या, जर तुम्ही KYC अपडेट केली नसेल किंवा पात्र ठरला नसताल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही। ऑगस्टचा बंपर हप्ता, बोनस हप्ता तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही मागचा व्हिडिओ नक्की बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितली, KYC अपडेट कशी करायची, घरबसल्या कशी करायची, मोबाईलवर कशी करायची, सर्व माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगितली। आणि मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेन गोष्ट काय, तिकडे बघू शकता, सरकारकडून वेळोवेळी तपासणी केली जाते। त्यामुळे जर पात्रतेनुसार तुम्ही बसत नसाल तर पुढच्या हप्त्यामध्ये तुमचे नाव वगळले जाऊ शकते। त्यामुळे तुमच्याकडे जर काही अडचण असेल तर लवकरात लवकर ग्रामसेवक किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा आणि समस्या सोडवा। जर तुमची काही तक्रार असेल किंवा तुम्हाला हप्ता येणार नसेल, तुम्ही अपात्र ठरत असाल काही कारणास्तव, जसे की तुमच्या घरात एखादी 4 चाकी वाहन असेल किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही अपात्र ठरत असता, तर तुम्ही लगेच ग्रामपंचायत किंवा तहसीलकडे जाऊन तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आणि त्यांना तुमची तक्रार नोंदवायची। आता आपण निष्कर्ष काढूया, म्हणजे 20 आणि 21 ऑगस्ट या 2 दिवसात, इकडे पहा, 20 आणि 21 ऑगस्ट आज आणि उद्या या 2 दिवसात लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात डबल हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळून पैसे जमा होणार आहेत। हप्ता मिळणारी रक्कम ही 2400 ते 4200 रुपयांच्या दरम्यान असेल। म्हणजे 2400-4200 दरम्यान, नीट शब्द लक्षात ठेवा। काही मला कमेंट्समध्ये सांगतात की फेक न्यूज आहे, 4200 रुपये कुठून मिळतात, तर 4200 रुपये नाही, नीट ऐका, 2400 ते 4200 रुपयांच्या मधोमध लगभग 3000 अशा याच्या मधोमध जी रक्कम मिळेल 2 हप्त्याची मिळून ती एकदाच मिळणार आहे। त्यानंतर ज्या बहिणी पात्र नाहीत त्यांनी किंवा ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत त्यांना या वेळेस पैसे मिळणार नाहीत। म्हणजे जर तुम्ही अपात्र ठरणार कारण की तुमची KYC अपडेट नसेल, काहीतरी कारण नसेल, तर तुम्हाला हा हप्ता, बोनस हप्तासुद्धा कोणताच हप्ता मिळणार नाही। 1500 नाही मिळणार, 500 नाही मिळणार आणि 2100 रुपयेसुद्धा नाही मिळणार। तर त्यानंतर बघूयात की म्हणून बहिणींनो, जर तुम्हाला या योजनेचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर आवश्यक सर्व कागदपत्रे वेळेवर पूर्ण ठेवा आणि खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते तपासत राहा। म्हणजे तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मागच्या, की मोबाईलवर कोणता कोड डायल करायचा, त्या कोडनुसार तुम्हाला तुमचे बँक बॅलन्स किंवा लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का नाही हे सुद्धा कळून जाईल। आणि सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत खरंच गरजू महिलांसाठी दिलासा देणार आहे। म्हणजे फक्त गरजू महिलांसाठीच आहे। जर तुम्हाला गरज असेल, म्हणजेच तुमच्या घरात जास्त उत्पन्न घेणाऱ्या वस्तू नसतील, शेती नसेल किंवा 4 चाकी वाहन नसेल, गरिबी असेल, अशा व्यक्तींसाठीच ही लाडकी बहीण योजना राबवण्यात आलेली आहे। आणि याचा कोणत्याही व्यक्तीला फायदा, दुसऱ्या व्यक्तीला फायदा घेता येणार नाही। ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन असेल किंवा 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल, अशा व्यक्तींना याचा फायदा घेता येणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली, कोणाकोणाला हप्ता मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार, केव्हा मिळणार आणि कोण अपात्र ठरणार, कोण पात्र ठरणार, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। लाडक्या बहिणींनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करूया। मिळूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत।